Hi, my name is Sneha Hari Nair. I am the CEO of the Global Pharma Equipment. Being a lady, that means घर और फैक्ट्री दोनों भी देखना है. चिकटी कार्यात होती कौशल्याची किरण सोनरी अपेक्षा न करता फलप्राप्तीची महासागरातून उजळे मोती व्यासपीठ लाभले शोकाथेस महासागर प्रेरणेचा महासागर गौरवाचा दरबार हा तेजस्वी सत्कार महासागर 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 एक्सलेन्स महासागर गौरवाचा दरबार हा तेजस्वी सत्कार महासागर महासागर. नमस्कार. महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. खरं तर आपण पाहिलं की नुकताच महासागर एक्सलन्स अवॉर्ड 2025 याचं वितरण झालं आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रभरातून नामांकन दाखल झाली होती. यावेळी आपण पाहतोय की बऱ्याचशा नामांकनामधून काही निवडक पुरस्कार विजेते त्या ठिकाणी निवडण्यात आले आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमच्यासोबत जे काही पुरस्कार विजेते होते त्यांच्या सक्सेस स्टोरी म्हणजेच यशोगाथा आपण आज महासागरच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्यासोबत जोडले आहेत स्नेहा नायर मॅडम. ज्या स्नेहा नायर मॅडमनी अगदी एक उंच भरारी घेत आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे, अशा स्नेहा नायर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्कार. महासागरच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मॅडम की आज पाहताना आपण पाहतोय की खरं तर स्त्री ही शिकल्यानंतर प्रगती केली असं म्हणतात, पण बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये स्त्रियांना योग्य तो मार्ग मिळत नाही. बऱ्याचशा स्त्रिया ह्या उच्च शिक्षित आहेत पण अद्यापही त्या हाऊसवाईफ म्हणूनच काम करतात, त्यांना योग्य मार्ग भेटत नाही आणि एखादी स्त्री अचानक एखाद्या मार्गाला लागते आणि त्यात यशस्वी होते, जसे तुम्ही झालात. काय सांगाल तुमच्या या यशोगाथा मागचं कारण काय? सर, पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू सो मच. मी तुमची खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलवलात आणि मी तुमच्याशी बोलण्यासाठी एकदम उपस्थित आहे. मला खूप आनंद आहे आणि मी कृतज्ञ पण आहे की तुम्ही मला हा चान्स दिला तुमच्याशी बोलायचा. पहिली गोष्ट म्हणजे स्त्री खूप जन्मताच कर्तृत्व नसते, पण माझ्या मते स्त्रीने स्वतःचा जो आत्मविश्वास आहे ना, तो तिने नेहमी ठेवायचं की ती काहीतरी करू शकते. प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे येतात, प्रत्येकाला येतात, तुम्हालाही येतात, मलाही येतात. स्त्री म्हणून असं नाही, कदाचित मला स्त्री म्हणून जास्त येत असतील, पण अडथळे येणारच. पण त्या अडथळ्यांना सामना करून पुढे जाण्याचंच जीवन आहे, प्रत्येकाचं आहे आणि ते संलग्न आहे आणि ते खरं पण आहे. त्यामुळे स्त्रीने जर स्वतःवर विश्वास ठेवला आणि जर तिने एक संकल्प केला की तिला काहीतरी करायचंय, तर नक्कीच ती यशस्वी होते, यावर माझा ठाम विश्वास आहे. नाही, अगदी मॅडम. खरं तर हा यशस्वी प्रवास तुमचा आपण पाहत असताना तुम्हाला महासागरनी पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात आले, त्याचबरोबर विविध क्षेत्रात तुम्हाला पुरस्कार मिळाले. पण तुमच्या ह्या उद्योजकाची सुरुवात म्हणजे शिक्षण संपल्यानंतर काय करावं, नोकरी का उद्योग, असा प्रत्येकाला एक प्रश्न पडतो. खरं तर नोकरीकडे वळणाऱ्याचा वर्ग खूप जास्त आहे, त्यातही गव्हर्नमेंट जॉब मिळावा, सरकारी नोकरी मिळावी म्हणूनही प्रयत्न असतात. पण तुम्ही या सगळ्याकडे न वळता तुमची वाट अचानक तुम्ही स्वावलंबी बनवली, स्वतःच्या कर्तृत्वावरती उभा राहण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल तुमचा शिक्षणाचा प्रवास संपल्यानंतर उद्योजकाचा प्रवास कसा म्हणत आला? ऍक्च्युली हा चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली लहानपणापासूनच म्हणजे माझा जो जन्म झालाय तो आम्ही वैश्य, माझं घराणंच वैश्य, म्हणजे आमच्या ब्लड मध्येच हे आहे की बिझनेसमॅनचं ब्लडच होतं. पप्पा आमचे लहानपणापासूनच उद्योगात होते, त्यामुळे ते लहानपणापासून ते बघितलेलंच होतं. नॅशनल कंपन्यांमध्ये मी MBA असल्यामुळे खूप अशा चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये वरच्या पोस्टवर काम केलं. पण मला तिथे काम करताना असं आढळून आलं की माझी जी कल्पना आहे किंवा माझं जे टॅलेंट आहे त्याला चांगला असा वाव भेटत नाही. जरी 16 तास 12 तास काम करून सुद्धा मला जे अपेक्षित आहे ते एक म्हणतात ना जॉब सॅटिस्फॅक्शन, ते मला कुठेच भेटलं नाही. तेव्हा मला असं वाटलं की
मी का नाही करू शकत माझं काही, तेव्हा मला असं कधीतरी वाटायचं की मी का नाही करू शकत. आणि मला घरातून तर प्रोत्साहन होताच, त्यामुळे मी काय विचार केला की माझं स्वतःचं काहीतरी करावं. तेव्हा मी जस्ट ऍज अ स्टार्ट म्हणून केलेलं, आणि देवाच्या कृपेने आणि चांगल्या माणसांचा साथ मिळाली म्हणून आज इथपर्यंत आले. हे माझं स्वतःचं नशीब आहे असं मी म्हणते. अगदी बरोबर तुम्ही सांगितलं, पण याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं शिक्षण काय झालं आणि शिक्षणाला अनुसरूनच उद्योग उभारला का? नाही सर, माझं शिक्षण तर MBA आहे मी मार्केटिंग आणि फायनान्स मध्ये, पण माझा उद्योग हा इंजिनिअरिंगचा आहे. मी इंजिनिअरिंग फील्डचं काम करते. पण ऍक्च्युली म्हणतात ना, कधी कधी असं वाटतं ना की शिक्षण हे शिक्षणाला काही हे नाहीये, काय म्हणतात त्याला, बाउंड्री. तुमचा हे एक्सपिरियन्स मॅटर करतं. त्यामुळे कसं मी माझ्या या फील्डमध्ये एक्सपिरियन्स घेत घेत पुढे जाऊन मी स्वतःची एक छोटीशी कंपनी उभारली. अगदी शून्यापासून तुम्ही म्हणाल ना तरी चालेल. मी माझं सगळं स्त्रीधन, जे मुलीचं एक स्त्रीधन असतं, ते सगळं मी माझं विकलं आणि छोटीशी एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केली. जेव्हा मी माझी युनिट चालू केली होती तेव्हा सर कोणीही माझ्यावर विश्वास नाही केला की एक महिला म्हणून मी काहीतरी करू शकते. लोक अक्षरशः माझ्यावर हसायची, तुम्ही विश्वास नाही करणार. लोक असायची, अरे ही काय करणार असं. माझ्याकडे जे सप्लायर यायचे ना ते मला बोलायचे, मॅडम आप किचन में जाके बैठो, आप यहाँ क्यों बैठे हो, असे सुद्धा मला कमेंट मिळालेले आहेत. मी म्हणायची कोई बात नाही सर, मैं यहीं पे बैठूंगी. मी त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांच्या ज्या पण बोलण्याचा त्यांचा जो बोध होता तो सगळं मी ऐकून घेतला. कारण की मला माहित आहे की माझा गोल सेट होता. माझ्यामध्ये माझा एक होतं की मला काहीतरी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचंय आणि ते करणार, ही माझी जिद्द होती आणि ते मी करून दाखवलं. आज ती लोक माझ्याकडे बघतात ना तेव्हा त्यांना स्वतःचीच लाज वाटते आणि ते खाली तोंड करतात आणि ते मला म्हणतात, मॅडम खरंच तुम्ही करून दाखवलं. आज ती लोक सुद्धा ही गोष्ट मान्य करतात की नाही, हिने करून दाखवलं. अगदी तुमच्याकडे सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं म्हणजे तुमच्याकडे शिकण्यासारखं एकच आहे की जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतो, पदवी घेतो, पदविका आणि त्याच्यानंतर अभ्यासक्रम केल्यानंतरही आपण त्यामध्ये परिपक्व बनत नाही. परंतु आज स्नेहा नायर मॅडम यांच्याकडनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिकायला भेटला की ज्यामध्ये आपलं शिक्षण झालं नाही त्यामध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केला, म्हणजे अशक्य ही गोष्ट शक्य होऊ शकतं हे त्यांनी या ठिकाणी दाखवलं आहे. मॅडम खरंच तुमचं या गोष्टीसाठी अभिनंदन. आणि महत्वाचा मुद्दा एकच आहे की आज ज्या पद्धतीने नोकऱ्या कमी होत आहेत, नोकऱ्या भेटण्याची शाश्वती नाही, शिक्षण महागडे होत आहे, हे सगळं शिक्षण घेत असताना नोकरीची देखील शाश्वती नसताना पालकांनी विद्यार्थ्यांना शिकवावं कसं, तर पालकांसाठी तुमच्याकडे काय संदेश आहे की म्हणजे आज तुम्ही जे करून दाखवलं तर म्हणजे एखादे पालक आपल्या मुलांवरती जोर जबरदस्ती करतात, तू डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, पण तसं न करता पालकांनी नक्की काय करायला पाहिजे, काय सांगाल? मला असं वाटतं की शिक्षण जरुरी आहे, मी नाही बोलत नाही, शिक्षण जरुरी आहे. पण आपल्याला आई वडिलांना जास्त माहित असं की आपल्या मुलाला कसली आवड आहे, त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला जाऊ द्या. त्याला तुम्ही स्क्रॉल करा, हल्ली डिजिटल मीडिया आहे खूप, म्हणजे आपलं डिजिटल मीडिया आहे आपल्याकडे, हल्ली खूप सोशल मीडिया आहे, त्याच्यामध्ये खूप लोकांना असं प्रेरित करतात विद्यार्थ्यांना 10वी 12वी झाल्यानंतर त्यांनी कोणते कोर्सेस करावे, काय करावे. मला असं पालकांना वाटतं की त्यांनी त्या मुलांचा जिथे ओघ आहे, जिथे त्यांना आवड आहे तिथे त्यांना जाऊ द्यावं. इव्हन तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांची फील्ड म्हणजे चॉईस करू द्या, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या फील्डमध्ये जाऊ द्या आणि तुम्ही बघा तर ते कितीतरी मिरॅकल करू शकतात असं मला वाटतं. अगदी अगदी अतिशय महत्वाचा मुद्दा मॅडमने या ठिकाणी सांगितला आहे की विद्यार्थ्यांच्या छंदाप्रमाणे त्याचं शिक्षण जे आहे त्याच्यावरती न लादण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे त्याला शिकू द्यायला पाहिजे. मॅडम तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आता तुम्ही उद्योग उभारलात, उद्योजकांमध्ये भरारी घेतलात, पण प्रेक्षकांना अद्यापही हे माहिती नाही की तुमचा उद्योग काय आहे, त्यात काय निर्मिती होते आणि त्यामधून कशा पद्धतीचा फायदा होते, त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि त्यातून मॅक्झिमम मुनाफा किती मिळू शकतो, काय सांगाल? तर आमचं बेसिकली माझा जो आहे ना, आपण ज्या गोळ्या बनवतो, टॅबलेट बनवतो, ऑइंटमेंट आपले म्हणजे आय ड्रॉप्स म्हणा किंवा आपले जे मलम येतात, हे सगळे जे पण बनतात त्या सगळ्या मी मशिनरी बनवतो. पॅरासिटामोल कशामध्ये बनतं, पॅरासिटामोलचे डाय कशात बनतात, एक शेप असतं कॅप्सूलला, कॅप्सूल तुम्ही बघाल पिंक कलर असतं, व्हाईट कलर असतं, रेड कलर असतं, त्याला राऊंड शेप असतो, ओव्हल शेप असतो, त्या सगळ्या मशिनरी आम्ही बनवतो. त्या मशिनरीला जे कलर असतात, लाईक पिंक कलर असतो, कधी तुम्ही बघा कॅप्सूल एखादं एक जातात त्याच्यामध्ये व्हाईट असतो, ग्रीन असतो, रेड, ते कलर कोटिंग आपण करतो, त्या सगळ्या मशिनरी आपण बनवतो. बेसिकली हे फॅब्रिकेशन आहे,
स्टेनलेस स्टील हा एक आहे, जो 316L हा एक फूड ग्रेडेड मटेरियल आहे, जो आपल्या औषधामध्ये खूप महत्वाचा एक इन्ग्रेडियंट आहे. त्या स्टील मध्ये आपण सगळे आपले इक्विपमेंट बनवतो. आपल्या या इक्विपमेंट मध्ये फॅब्रिकेशन हा मेन पार्ट आहे. त्याच्यामध्ये कटिंग, बेंडिंग, ग्राइंडिंग, वेल्डिंग आणि मग त्याच्यानंतर फायनली ते फिनिशिंगला जातं. आपली मशिनरी सुद्धा फायनली मग मशीन. आता तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे, सपोज तुम्हाला टॅबलेट प्रोसेसिंगसाठी मशीन बनवायची आहे, तुम्हाला ऑइंटमेंट साठी मशीन बनवायची आहे, तुम्हाला लिक्विड साठी एक मशीन बनवायचं आहे, तुम्हाला इंजेक्शन मोल्डिंग साठी बनवायचं आहे, तुम्हाला तुमच्या बॉटल फिलिंग साठी बनवायचे, इंजेक्शनचे बॉटल फिल करायचे, त्या सर्व मशिनरी आपण बनवतो. सर्व मशिनरी आपल्याकडे 4000 स्क्वेअर फूटची एकदम मोठी जागा आहे स्वतःची. त्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करतो आपल्या देशात. त्याचप्रमाणे आपण परदेशातही त्या मशिनरी विकतो. आपली एवढी मोठी स्केल आहे, आपण परदेशातही आहोत. आणि मी तर म्हणते हा उद्योग सगळ्यांनीच करावा. हल्ली सगळ्या त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्या उद्योगाच्या कॉम्पिटिशनला तुम्ही चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करा. प्रत्येक गोष्टी जर तुम्ही जॉब केला त्याच्यात सुद्धा चॅलेंज आहे, पण जर तुम्ही स्वतःचा उद्योग करताय तो एक चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये 100% द्या, हार्डवर्क करा आणि बघा तुम्हाला 100% सक्सेस मिळेल. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगते. अगदी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जी गोष्ट लोकांना माहिती नाही त्यामध्ये तुम्ही एवढं सुंदर काम करताय की अद्यापही हे आम्हालाही आता कळतं की टॅबलेट्सच्या 2 प्रकारच्या जे कॅप्स असतात त्या कशा पद्धतीने बनत असतील आणि ते बनवत कोण असेल. आज बनवणारे व्यक्ती आमच्या समोर बसले आहेत. हा खरंच आमच्या प्रेक्षकांचं पण सौभाग्य आहे की या गोष्टी त्यांना जाणून घ्यायला मिळाल्यात. मॅडम, महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जी तुम्ही ज्या पद्धतीने ही छोटीशी कंपनी सुरू केली, उद्योग सुरू केला, त्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. पण तुमचं शिक्षण ज्या पद्धतीने MBA झालं आहे याच्यासाठी कुठलं एक प्रॉपर एज्युकेशन असतं का की या पद्धतीने मशिनरी बनवण्यासाठी? सर, मशिनरी ही आमची इंजिनिअरिंग पण आहे. तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर येणं मस्ट आहे. यू शुड बी द मेकॅनिकल इंजिनियर. प्लस तुम्हाला ऑटोकॅड किंवा सॉलिड वर्क हे जे आपले ड्रॉइंग्स आहेत, हे जे आपले सॉफ्टवेअर आहे जे ड्रॉइंग मध्ये, म्हणजे आता मी जर तुम्हाला एखादी मशिनरी बनवते तर मी तुम्हाला कशी दाखवणार माझी मशिनरी, त्याच्या आतमध्ये काय पार्ट्स आहेत काय, हे मी तुम्हाला एका ड्रॉइंगद्वारे बनवून दाखवणार. तर हे मेकॅनिकल इंजिनियर मध्ये मशीन ड्रॉइंग म्हणून एक आहे सब्जेक्ट, जे मेकॅनिकल इंजिनियर करतात त्यांच्यासाठी मी सांगते. मशीन ड्रॉइंग म्हणून एक सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टमध्ये डिटेलमध्ये सगळ्या मशीन बद्दल इन्फॉर्मेशन आहे. ती पॅकिंग मशीन असू द्या, कोणती पण इंजिनिअरिंग मशीन असू द्या, पॅकिंग, फॅब्रिकेशन, प्रोडक्शन, सगळ्या मशीनिंग मध्ये ती मशिनरी ड्रॉइंग फार इम्पॉर्टंट आहे. त्या ड्रॉइंगद्वारे आपण दाखवतो की या मशीनमध्ये या ठिकाणी आपल्याला पावडर टाकायची आहे, या ठिकाणाहून ती पावडर रिलीज होणार, या ठिकाणावर आपण कलर घालणार आहे, ते कलर असं या कलरचं कोटिंग होणार, मग याला आपण एवढ्या MP चा मोटर लावणार आहे, एवढ्या याचं आपण त्याला कलर कोटिंगसाठी आपण त्याला पाईपलाईन देणार आहोत, किंवा हे सगळं आपण त्याच्यामध्ये ड्रॉइंग मध्ये दाखवतो. त्याच्यामुळे आपल्या कस्टमरला कळतं आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन होतं की हो, मला जे पाहिजे ते मला इथून भेटते. मग त्याप्रमाणे ते आपल्याला त्या ड्रॉइंग मध्ये अजून काही चेंजेस पाहिजे. जर समजा त्यांना मल्टी कलर हवे असतील, कधी काही काही जणांना 2च कलर, काही काही जणांना मल्टी कलर पाहिजे, त्यांना व्हाईट पण पाहिजे, ग्रीन पण पाहिजे, रेड पण पाहिजे समजा, तर आपण त्यांना तेही देऊ शकतो. म्हणजे त्यांना एकाच वेळेला ते खूप साऱ्या कलरचे प्रोडक्शन करू शकतात, कॅप्सूलचे किंवा टॅबलेटचे. त्याचप्रमाणे आपण हे असतात जे आपले पॉपकॉर्न, मुलांचे जे पॉपकॉर्न खायचं असतात, त्या पॉपकॉर्न मध्ये जे कलर्स आपण बघतो जेव्हा आपण थिएटरमध्ये जातो किंवा कुठे जातो, आपण त्याला पण कलर बघतो. ते कलर सुद्धा याच्यामध्ये कोट होऊ शकतात, कारण की आपली मशीन ही फुल्ली 100% फूड ग्रेडेड आहे. फूड ग्रेडेड, काहीही कोणालाही त्रास होणार नाही अशी आहे. ती CGMP नॉर्म्स प्रमाणे आपली मशीन एकदम अप्रूव्ड आहे. त्यामुळे आपल्या मशीनमध्ये आपण खायचे पण पदार्थ करू शकतो आणि औषध तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या मनुष्याला सगळ्यांना किती जरुरीच आहे, त्याचा काही साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे, बरोबर. त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये त्या प्रोडक्ट मध्ये ते बनतं. अतिशय सुंदर माहिती तुम्ही सांगितली आहे की कशा पद्धतीने औषधी बनल्या जातात. तर तुमच्या या उद्योजकामध्ये तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा किती मॅनपॉवर होता आणि आता किती मॅनपॉवर आहे? सर, जेव्हा मी सुरुवात केलेली तेव्हा मी बिंग 1% म्हणून सिंगल हँडेडली केलेलं. तेव्हा माझ्याकडे फक्त 2च माणसं होती जी माझ्याकडे काम करायची. आता माझ्याकडे 15 जणांची टीम आहे. त्याच्यात माझे 5 इंजिनियर्स आहेत, 10 लेबर्स आहेत आणि त्याच्यानंतर आमचं जेव्हा जास्त प्रोडक्शन होतं तेव्हा आम्ही बाहेरून सुद्धा हायर करतो.
लेबर्स. जेव्हा आमच्याकडे खूप, जसं आमच्याकडे एक्सपोर्ट ऑर्डर आली की त्याला लिमिटेड टाइम असतं सर, कंटेनर असतात बरोबर. त्या लिमिटेड टाइम लिमिट मध्ये जेव्हा करा तेव्हा आम्ही बाहेरून सुद्धा वर्कर्स हायर करतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, असं करतो. अतिशय सुंदर. करून देतो. हा, म्हणजे हे मॅनपॉवर तुमच्या कामानुसार ते ठरवल्या जाते. खरं तर एक जसं तुम्हीच सांगितलं होतं की कुठल्याही गोष्टीमध्ये चॅलेंज असतात, चॅलेंज स्वीकारावे लागतात. तुमच्याही या उद्योग सुरू करताना काही संकट आले असतील किंवा कधी नर्वस झाला असाल, तर तुम्ही स्वतःला प्रेरित कसं केलात की या संकटातून आता बाहेर यायचं कसं? जसं कोरोना काळामध्ये औषधांचा भरमसाठ विक्री झाली, पण कधी हे असं कधी होतं का? आणि जर झालं तर त्यातून तुम्ही स्वतःला कसं प्रेरित झालात? तर हे असं होतच असतं. माझ्याकडे जेव्हा असं होत असतं तेव्हा मी ना माझा तो पिरियड बघते जेव्हा मी स्टार्टअप होता माझा. जेव्हा मी स्टार्टअप केलं तेव्हा मी शून्यातून केलं, आज मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा मी शून्यातून केलं तेव्हा माझ्याकडे खूप प्रॉब्लेम होते. पहिली गोष्ट म्हणजे महिला म्हणून करते तेव्हा मला कुठूनच सपोर्ट नाही मिळाला, इव्हन माझ्या घरातून पण नाही मिळाला. मला घरातून पण सांगण्यात आलं की तू करू शकतील का, कारण की हा फुल्ली लेबर वर्क आहे. मॅन्युफॅक्चरिंग, एक फॅक्टरी चालवणं म्हणजे तुम्हाला माहितीये नेहमी फॅक्टऱ्या बंद व्हायचं कारण लेबर असतं. त्यामुळे मला घरातून पण असं सांगण्यात आलं की तू लेबरला कसं डील करशील, बिंग अ वुमॅन तू कसं करशील. त्यांच्या सगळ्यांचे लेबर्स लोकांचं वे ऑफ थिंकिंग वेगळं असतं, त्यांची विचारधारा वेगळी असते. त्यांना फक्त ते काम करतात आणि त्यांना पैसा पाहिजे, हेच त्यांचं चॅलेंज असतं, बाकी काय नसतं. पण आपल्याला त्यांच्याकडे खूप काही एक्सपेक्टेशन असतं, त्यांना आपल्याप्रमाणे करून घ्यायचं, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, त्यांना मोटिवेट करायचं, हे खूप मोठं चॅलेंज होतं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा, भांडवल, हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं सर माझ्याकडे. तेव्हा माझ्याकडे जे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माझं जे काय स्त्रीधन होतं ते सगळं मी केलं, कारण की जेव्हा स्टार्टिंग आपण बिझनेस करतो तेव्हा आपल्याला बँका सुद्धा लोन देत नाही, कारण की आपल्याकडे काहीच नसतं जे आपण त्यांना दाखवू शकतो की मी बिझनेस करते. आता आपल्याकडे खूप फॅसिलिटीज आहे, मोदी आल्यापासून म्हणजे सरकार आल्यापासून आपल्याला खूप साऱ्या अशा आहेत योजना ज्या नवीन स्टार्टअप साठी आहे, पण पूर्वी त्या काही योजना नव्हत्या, आणि जरी असल्या तरी त्या काही आपल्यापर्यंत येत नव्हत्या. आता सोशल मीडियाद्वारे किंवा बहुत सारे म्हणजे डिजिटल मीडियाद्वारे आपल्याकडे ते आता कळण्यात येतं किंवा आपल्याला त्याची नॉलेज असते. आधी तसं काही नव्हतं. तरी पण मी माझं हळूहळू लोकांच्या सपोर्टने किंवा माझ्या मित्रमैत्रिणीच्या सपोर्टने त्यांच्याकडून थोडं भांडवल घेऊन असं करून करून मी मशिनरी घेतल्या, आणि नंतर जसे जसे ऑर्डर्स आले तसे मी मशिनरी घेत गेली, आणि आता माझ्याकडे फुल फील्ड जवळजवळ 1.5 करोड वर तेवढी आमच्याकडे मशिनरी आहे. व्हेरी गुड, अतिशय सुंदर. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की व्यवसाय आहे, फायदा तोटा होतच असतो, पण तरीही वार्षिक याच्यामध्ये उलाढाल काय असतं, किती नफा मिळू शकतो आणि तोटा झाला तर तो कसा भरून काढायचा असतो? तोटा तर सर होत नाही, एवढं मी सांगते. कोणत्या पण बिझनेस तोटा होत नाही जर तुमच्याकडे त्या तोट्यावरूनही कसं वर चढायचं जर तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल तर कधीच कोणती कंपनी तोटा सहन करत नाही, हे माझं स्वतःच सांगते मी. नफा आहे आमच्याकडे, नफा हा कोणता पण बिझनेस हा नफ्यासाठीच करतो. नफा आहे, तुम्ही जेवढा स्वतःला हार्डवर्क कराल. तुम्ही लोकांना काही नवीन नवीन हवं असतं सर. लोक कधी पण एकच प्रोडक्ट किंवा एकच मध्ये कोणता पण मनुष्य, जसं आपण पण प्रत्येक दिवशी एक कपडे घालत नाही, आपण फॅशन प्रमाणे चेंज होत असतो. तसंच फार्मामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे रोग होत असतात, जसे अनेक प्रकारचे नवीन नवीन व्हायरसेस येतात, त्याप्रमाणे नवीन नवीन मेडिसिन पण इम्प्लिमेंट होते बरोबर. त्याचप्रमाणे नवीन नवीन इक्विपमेंट मध्ये पण इम्प्लिमेंट होतं. जसं पूर्वी आपण सगळं मॅन्युअली करायचो, पण आता सगळं डिजिटली होतं, आता सगळं मशीन लागतंय, आता सगळ्यांना मशिनरी पाहिजे. तसे मशिनरीमध्ये पण वेगवेगळे इम्प्लिमेंटेशन होतात. ते जर इम्प्लिमेंटेशन नवीन नवीन करत गेला आणि आपण लोकांना मी नवीन काहीतरी इम्प्लिमेंट केलं हे जर दाखवलं, लोक आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते लोक पण ते आपले ऍक्सेप्ट करतात. चला मला हे एक नवीन काहीतरी भेटलंय, मी हे घेणार. त्यामुळे लोक सुद्धा आपल्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात आणि आपली जशी सेल वाढते, आणि जर आपली सेल वाढली तर 100% नफा होतोच. लोकांना ना सर व्हॅरिएशन्स पाहिजे, व्हरायटी पाहिजे, आणि त्याचबरोबर रेट कमी पाहिजे. तुम्ही किती कमी ह्याच्यात जास्त करून देताय हे पाहिजे. हा मुद्दा धरूनच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एक जेव्हा कंपनी स्थापन करतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपला माल विकला जावा किंवा आपल्याकडे ग्राहक यावं. तर तुमच्या या क्षेत्रामध्ये जर एखादा नवीन, जसं तुमचं MBA शिक्षण झाल्यानंतर तुम्ही अभियांत्रिकी शिक्षणाला तोड देत तुम्ही त्यांच्यामध्ये काम केलं, तर नवीन एखादा व्यक्ती जर
हे करू पाहणार असेल तर काय करावं लागेल आणि काय कशा पद्धतीने त्याला त्यात यश मिळेल? नवीन करायचं असेल तर सगळ्यात आधी सर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट हे गिरायकांपर्यंत स्वतः जाऊन पोहोचवावे लागतील. तुम्हाला स्वतः जाऊन अप्रोच करावा लागेल कस्टमरला की सर मी नवीन आहे, माझी ही फार्मा कंपनी आहे, मी हे प्रोडक्ट बनवते. तुम्हाला स्वतः जाऊन कस्टमरला अप्रोच करावं लागेल. फार्मा कंपन्यांना स्वतः जाऊन अप्रोच करावं लागेल. त्यांना तुम्ही काय करता, कसं करता हे दाखवावं लागेल. आता आपण म्हणतो ना गिरायक आपल्याकडे येणार, असं नाही. जेव्हा आपण नवीन करतो तेव्हा आपल्याला गिरायकाकडे जावं लागतं. हा जर तुम्ही अप्रोच केला ना 100% तुम्हाला सक्सेस आहे. तुम्हाला स्वतःहून आणि तुम्ही क्वालिटी मेंटेन करा. क्वालिटी प्रोडक्ट द्या, चीपर रेट द्या आणि तुम्ही गिरायकाला स्वतः अप्रोच करा. 100% तुम्हाला सक्सेस भेटेल. हा माझा मोठा आहे. अतिशय अतिशय महत्वाची गोष्ट आहे. खूप छान सांगितलं. त्याच्या नंतर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की व्यवसाय सुरू करत असताना तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू केला त्या काळात आणि आताच्या काळात किमान काहीतरी 10 वर्षाचं वगैरे अंतर असेल, पण आता हाच व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर याच्यामध्ये लागत किती लागू शकते? ह्याच्यामध्ये लागत लागायची म्हणजे मशिनरीसाठी कमीत कमी तुमच्याकडे 10 लाखाचं इन्व्हेस्टमेंट हवं स्टार्टिंगला. 10 लाखाचं इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही ही कंपनी चालू करू शकता 100%. तुमच्याकडे ऍटलीस्ट काहीतरी मशिनरी असायला पाहिजे बस. आणि जर तुमच्याकडे मशिनरी नसेल तर मग तुम्हाला लेबर वर्क करावं लागेल. म्हणजे तुम्ही ऑर्डर घ्या, दुसरीकडून काम करून घ्या. म्हणजे आमच्याकडून किंवा दुसऱ्यांकडून ज्यांच्याकडे वेल सेटल मशिनरी आहे त्यांच्याकडून. म्हणजे तुम्ही झिरोवर पण करू शकता, पण तेव्हा तुम्हाला तुमचं क्रेडिट नाही मिळणार. समजलं? जे पण अतिशय सुंदर माहिती तुम्ही सांगितलीत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हा प्रश्न मला विचारायला नक्की आवडेल, कारण ज्या व्यक्तीला पुरस्कार मिळतो हा व्यक्ती तोच असतो जो उंच भरारी घेत सगळ्यांपेक्षा वेगळेपण दाखवतो. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण एखादा पुरस्कार घेतो तेव्हा आपल्याला काहीतरी अभिमानाची थाप पाठीवरती मिळतं आणि याच्यामधून शिकायला मिळतं आणि त्याचबरोबर आपण कुणाच्यासाठी तरी एक आदर्श व्यक्तिमत्व ठरतो. तर याच्यामध्ये तुम्ही एक आदर्श म्हणून जर तुमच्याकडे तुमच्यासारखे उद्योजक निर्माण व्हावे म्हणून तुमचा काय प्रयत्न असणार आहे? माझ्यासारखं बनण्यासाठी मी तर त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही हार्डवर्क ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वप्न बनवा. स्वप्न करा की मला हे करायचंय. तुम्ही स्वप्नाची निर्मिती करा आणि मग तुम्ही त्या ध्येयाकडे वळा. ऑटोमॅटिकली तुम्हाला लोक भेटत जातील. तुम्हाला जर तुम्ही हार्डवर्क तुमचं एक ध्येय निश्चित केलं ना, मी म्हणते ना तुम्हाला लोक भेटतील आणि ती तुम्हाला मोटिवेट करतील. ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जा. पण तुमचा ध्येय क्लिअर पाहिजे. तुम्हाला हे एक पाहिजे की मला हे करायचंय म्हणजे करायचंय. काही अडचणी आल्या, काही झालं, पण मागे नाही फिरायचं. हे तुम्ही फक्त तुमचा एक ध्येय ठेवा बस. जर तुमच्याकडे ध्येय असेल ना तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच होईल. हे मी तुम्हाला 100% सांगतो. आपण जेव्हा समाजामध्ये येतो, समाजात शिकतो, समाजात राहतो, तेव्हा आपलं देखील समाजाशी काही देणं असतं. तुम्ही समाजासाठी काय करणार? आता माझं तर समाजासाठी बेसिकली मला ना महिलांसाठी खूप काय करायचंय. मला असं वाटतं जरी आपण असं म्हणालो ना की मी खूप शिक्षित आहे, माझं खूप शिक्षण झालंय, आता पण मी बघते कितीतरी बायका ज्या डबल ग्रॅज्युएट आहेत किंवा ज्यांनी माझ्यासारख्या MBA झाल्या त्या सुद्धा घरात बसून काय नाही फक्त दिवसभर मोबाईल चालवतात. असंही आहे. कारण की हल्ली जो सोशल मीडिया आहे ह्याचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. प्रत्येक गोष्टीचा नाण्याच्या जशा 2 बाजू असतात सेम, काही चांगले आणि काय खरा. तर त्याच्यात तुमच्यावर आहे की तुम्ही काय करता. मला ना महिलांसाठी ज्या महिला खरंच लाईफ मध्ये स्वतःसाठी काहीतरी करतात, स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनवायचंय. सर माझं नेहमी असं होतं की मला स्नेहा या नावाबरोबर मरायचं होतं. मला मी मेल्यानंतर सुद्धा माझं काहीतरी राहावं आणि ते लोकांनी ऍडमायर करावं की नाही ही स्नेहा आहे, ही स्नेहाची कंपनी आहे. हे माझं लहानपणापासून होतं आणि ते मी केलं आणि अजूनही मला करायचंय. मी अजून थांबणार नाहीये. माझं खूप मोठा गोल आहे सर. माझं अजून मी म्हणणार 50% झालेलं आहे. अजून मला 50% करायचंय. त्याचबरोबर मला ना महिलांसाठी असा एक मंच बनवायचा. ही माझी खूप इच्छा आहे की सगळे म्हणतात की काय करणार, मला महिलांसाठी एक मंच बनायचा. ज्या महिला खरंच उद्योग करण्याचा त्यांना इंटरेस्ट आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये सर काहीतरी टॅलेंट असतो, फक्त तो आपण रिअलाइज नाही करत, तो बाहेर आणत नाही. तुम्ही कोणत्या पण महिलाकडे जर एखादं टॅलेंट असेल तिने मला कॉन्टॅक्ट करा. मी असा एक महिलांचा मंच बनवणार आणि त्याच्यातून मी उद्योग निर्माण करणार आणि त्या महिलांना पण मी माझ्या स्टेप बरोबर पुढे घेऊन जाईल. हे माझं एक ड्रीम आहे. अतिशय सुंदर तुम्ही जे सांगितलं की खरोखर आज सगळे स्वार्थी लोक आहेत
जेव्हा आपला उद्योग उभा राहतो ते फक्त आपलेच पाय आकाशात कसे जातील हे पाहतात. पण तुम्ही आज समाजासाठी अतिशय महत्वाचा संदेश दिला आहात की महिलांसाठी मला काही करायचं आहे आणि अशा उद्योजकामध्ये येण्यासाठी, उद्योजक बनण्यासाठी महिलांची खरोखर धडपड असते आणि त्या धडपडांना पंख देण्याचं काम तुम्ही करताय, हे खूप चांगली गोष्ट आहे. आपण आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. पण शेवटचा एकच मला सांगायचं आहे की महाराष्ट्रच नव्हे तर देशभराच्या सगळ्या युवकांना, युवतींना, बेरोजगारांना काय संदेश देऊ शकाल? मी त्या सर्व महिलांना एकच सांगेन की तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि तुमचं स्वप्न रंगवा आणि त्या स्वप्नाला पदार्पण करा किंवा ते स्वप्न कसं मला आत्मसन्मान देईल, ते स्वप्न कसं मला भेटेल याच्यासाठी धडाडीचे प्रयत्न करा आणि नक्की तुम्हाला यश येईल, हेच मी सांगते. मी याच्यासाठी एक शेर सांगते की इत्र की खुशबू कपड़ों से आए ये मेरी आरजू नहीं है, तमन्ना ये है की खुशबू मेरे किरदार से आए. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप सुंदर. आज आपण खूप मोलाचं मार्गदर्शन सगळ्या प्रेक्षकांना केलं आणि विशेष म्हणजे तुम्ही खरोखरच तुम्हाला एवढ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महासागरच्या वतीनं तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल देखील खूप खूप शुभेच्छा आणि आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तर आपण पाहिलं आज महासागरच्या माध्यमातून खरं तर आम्ही यशस्वी जे उद्योजक आहेत किंवा ज्या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्यांना पुरस्कार दिला अशा पुरस्कार विजेत्यांना आम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी करून घेऊन त्यांना नक्की पुरस्कार का मिळाला आणि समाजाला ते काहीतरी देणं लागतात त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न आहे. असेच एपिसोड पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मानाचा तुरा ईश दीपक ज्यांनी लाविला, वंदन स्तुती सुमना गौरव हा विद्वानांचा विभिन्न कौशल्यतेला मानाचा मुजरा.